काय मी घाबरले ना. ही काय ही कुठली पद्धत आहे एखाद्याच्या अंगावरती गाडी घालायची? असं टाइमपास जरा. आता वेगळाच मूड आहे माझा. वेगळाच. इथे कसा काय तू? म्हणजे तुला न्यायला आलो. न्यायला कशाला? अगं म्हणजे ऑफिसला सोडतो ना तुला. अरे पण बघ मी तसंही तुझ्या आज ऑफिसला येणारच होतो. का? आता मला माहिती आहे आज तुझ्यासाठी स्पेशल डे आहे. एवढं तू सगळं केलंय शेतकऱ्यांसाठी. त्यांचे पैसे तुला स्वतःच्या हाताने त्यांच्या हातात द्यायचे, बरोबर आहे? आणि ते पैसे देताना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद येणार आहे ना, तो मला मिस करायचा नाही, म्हणून येणार आहे मी ऑफिस. खरंच एवढ्यासाठी येतोस ऑफिस मध्ये? नाही कसं कळतं यार. म्हणजे हे कारण आहे, पण दुसरं पण कारण आहे. म्हटलं गुज्जूबाईला थोडासा त्रास देऊया. त्रास कशाला? त्रास कशाला म्हणजे लग्न झालंय जस्ट. मग लग्नानंतरची पहिली सकाळ आहे त्याची. सौमित्र आपला हक्क आहे त्रास देणं. नाही 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 तू काय यार राधा, किती सिरियस झाली आहेस आयुष्यात माहितीये का? मजा मस्करी विनोद काय आहे की नाही? अरे पण अरे यार आपण दोस्त लोक आहे यार, टाइमपास नको करायला. थांब ना. अरे वेगळाच मूड आहे माझा. नाही 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 मूडच वेगळा आहे माझा. चिडू दे आता, कोणी चिडलं तरी आपला मूड तोच. आता फुल टाइमपास. नाही 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 सौमित्र नको उगीच. थांब गे जरा, मजा बघ आता त्याची. पण ते नाही चिडले तरी जेनी चिडेल. नको तिला राग येईल ना. नको. नाही ग बाई, थांब जरा. कोण कोण आहे? हा रे सम्या बोल. मग काय थकलायस का? झोपलायस अजून? अरे बोल ना यार. सर चहा. सर चहा? मागून आवाज आला सर चहा. हे गुज्जूबाई ती तुला घरी सुद्धा सर म्हणते. सर चहा? बोल ना यार. स्पीकरवर टाकला जरा फोन. यार हे घे स्पीकरवर. बोल. मग अरे हा बोल ना. ए जेनी, काय गुज्जूबाईने त्रास दिला का ग? आय मीन त्रास देतोय का ग? ये काही काय रे? अरे तू काय एवढा वाचतोय पण? हे सम्या कोण आहे तुझ्या बरोबर? आनंद भाऊजी गुड मॉर्निंग. अरे वहिनी, बोला बोला. सम्या काय चाललंय तुझं? काय चाललंय काय? तिने गुड मॉर्निंग म्हटलं फक्त. त्यात काय एवढं काय चाललंय का? तुझ्या मनात ना सतत काहीतरी वेगळं चालू असतं. हा गुज्जूबाई, सकाळ सकाळ बायकोने चहा दिलाय, कसं काय वाटतंय? हा वहिनींना सांग आमच्यासाठी पण चहा वगैरे करायला, आलं विलं टाकून. वहिनी गुड मॉर्निंग सौमित्र भाऊजी. भाऊजी? काय पैठणी आणू होता तुझ्यासाठी? जेनी आणि मग मला काय म्हणणार तू? आता मॅम म्हणायचं नाही, वहिनी म्हणणार का? मॅम. येस मॅम. ती मॅमच म्हणणार. सोडा बोला. सगळं ठीक आहे ना जेनी? हा मॅम काय तुम्ही प्लीज मॅम. का त्यांना एवढं डाऊट आहे? ठीक आहे ठीक आहे वहिनी, मी येतो लवकर ऑफिसला. आपण भेटूच तिथे. तू कशाला येतोय ऑफिसला? आनंद भाऊजी आज यायचं नाहीये तुम्ही. आज लग्नानंतरचा पहिला दिवस आहे, मी सगळं मॅनेज करेन, तुम्ही नका येऊ. नाही वहिनी पण आपण इतकी छान बॉस मिळाली आहे तुला, सुट्टी देते. हा एन्जॉय कर एन्जॉय कर. चल. हा आता वगैरे नाटक करू नका. मी कसं सिन्सिअर आहे कामाच्या बाबतीत वगैरे. जा सुट्टी घे. बघितलं. चल लगे रो गुज्जूबाई. चल बाय. कशाला रे त्रास दिला त्यांना? कसला गोड आहे का तू? मस्त वाटतं त्याला त्रास द्यायला. बस चल, मला उशीर होतोय, मी निघते आता. थांब ना, निघते काय? मी सोडतोय ना तुला. पहिलं कारण आहेच ना ते, खरंच आहे. आज आनंद पण नाही ऑफिसला. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तरी बघू दे. चल. हा बोल रे. अरे यार इकडे जरा गडबड वाटते. मला त्या मामाचा आणि शनायाचा काहीतरी प्लान दिसतोय. काय झालं आता? आता काय केलं त्यांनी? अरे यार जरा जास्तच चांगल्या वागतायत यार माझ्याशी. एवढंच ना? मग त्या दिवशी येऊन झापलं होतं ना, म्हणून चांगल्या वागत असतील. नाही नाही, ते वेगळं होतं, हे वेगळं आहे. मला तर वाटतंय बॅग जेव्हापासून घरात आली आहे ना, तेव्हापासून या अशा वागतायत. पण त्यांना बॅगेचं कसं कळ? तू काही गोंधळ नाही ना घातले? अरे नाही यार, मी काही नाही केलंय. मी काही नाही केलंय. मी आलो तेव्हा त्या कुठे
होत्या इथे, पण त्यांना कळलं असू शकतं हा बॅगचं. कारण आता ना त्यांचा नूर काहीतरी वेगळा आहे. तुला माहितीये माझ्यासाठी बासुंदीचा बेत केलाय. बासुंदी? हो काय, पण अचानक काय बासुंदी वगैरे? हा ना यार, काय कळत नाहीये. ते मामा तर सारखी मला केडी बेटा करते. शनायचं ठीक आहे रे, पण ती मामा ना डेंजर आहे, खूप डेंजर आहे. मला तर डाऊट आहे त्यांचा काहीतरी प्लान आहे. केड्या ऐक आता तू माझा ऐक. हे त्यांनी दिलेलं काही खायचं प्यायचं नाही, कळलं? हा, पण ती जायफळ घातलेली बासुंदी आवडते रे मला. अरे खड्ड्यात गेली ती बासुंदी. मी तुला अजून वेगळं काहीतरी छान छान खायला प्यायला घाल, कळलं? ती बासुंदी खायची नाही, कळलं? त्यांनी दिलेलं काही खायचं प्यायचं नाही. एक वाटी बासुंदीने काय होईल? केडा तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? त्यांनी दिलेलं काहीही खायचं प्यायचं नाही, कळलं? अम्माचं शनायचं काहीतरी करावं लागेल. त्याच्या आधी मला या राधिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघायचंय. ऑफिसला वेळेवर पोचावं लागेल. एकदम खुश दिसतो. अरे खुश म्हणजे तुला माहिती आहे का राधा, तुला एक छान न्यूज पण द्यायची आहे, म्हणूनच मी एवढा खुश आहे. काय झालं? माझी जी अमेरिकेतली कंपनी आहे ना SB, त्या कंपनीकडून मी पुण्यात आणि नागपूरला दोन्ही ठिकाणी एक बिझनेसची चेन चालू करतोय. हो, हा म्हणजे आता सगळं काम चालू आहे. सो नीट बसलं की तुला सांगणार होतो. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हा तर मला विचारायचं असं होतं राधा, की आता हा जो बिझनेस सुरू होतोय, म्हणजे आता मला सुद्धा त्या मसाल्याच्या डिलिव्हरी सगळ्या सुरू करायला लागतील. सो मला माझ्या डोक्यात एक गाडी घेण्याचं चालू होतं, तर तू काही सजेस्ट करू शकशील का? टाटा योद्धा पिकअप. काय? टाटा योद्धा पिकअप. हे काय? एवढा मोठा बिझनेस करतोस, तुझं जनरल नॉलेज जरा कमी आहे का? टाटा योद्धा पिकअप बद्दल तुला काहीच माहिती नाही? सॉरी, पण नाही माहित. अरे आपण राधिका मसाल्यासाठी हीच गाडी वापरतो, पण खूप चांगले फीचर्स आहेत. म्हणजे मुख्य म्हणजे पॉवर अँड स्ट्रेंथ खूप चांगली आहे, खूप पॉवरफुल गाडी आहे आणि फ्युएल एफिशियन्सी चांगली आहे. 3 लिटरचं इंजिन आहे आणि स्ट्रॉंग बॉडी आहे. गॉड, राधा तुला हे सगळं कसं काय माहित? पाण्यात पडल्यानंतर बरोबर पोहायला शिकतं माणूस. टाटा योद्धा पिकअप तर राधिका मसाल्याच्या यशाचा रथ आहे. कसं आहे, स्ट्रॉंग बॉडी त्यामुळे खर्च कमी, खर्चा कम कमाई ज्यादा आणि ट्रस्टेड ब्रँड आहे. 3 वर्षाची किंवा 3 लाख किलोमीटर पर्यंतची वॉरंटी. कमाल आहे का राधा? हो, म्हणजे सगळ्यांनाच परवडण्यासारखं आहे. म्हणूनच तर आपल्या सगळ्या ब्रँचेस मध्ये टाटा योद्धा पिकअप वापरतो. खरंच खूप छान गाडी आहे, तू एकदा बघ. भरपूर सामान राहतं आणि भरपूर जागा आहे. थँक्यू यार राधा, मस्त सजेस्ट केलंस तू हे. म्हणजे माझ्या नवीन बिझनेस साठी आता मी टाटा योद्धा पिकअपच कन्फर्म करून टाकतो काय? नक्की. मग घेऊनच टाकतोय टाटा योद्धा पिकअप. ती शेतकरी मंडळी आता केव्हाही येतील. वहिनी आल्या की आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. सर, सगळी तयारी झाली? हा रघु. हा सर, सगळी तयारी झाली आहे. हो सर, पूर्ण झाली. त्यांचा नाश्ता चहा सगळं. हो सर, सगळी झाली. एकदा चेक कर प्लीज. ठीक आहे, करतो सर. सर ते शेतकरी आता येतील लवकरच, म्हणजे कधीही पोहोचू शकतात. व्हेरी गुड. बरं, वहिनी आल्या? वहिनी निघाल्यात, येतील. ठीक आहे, वहिनींच्या वतीने आपण त्याचं स्वागत करूया. हो, वहिनी मला तेच म्हणाल्या की समजा मला यायला उशीर झाला तर तुम्ही स्वागत करून घ्या आणि त्यांना बसवा, चहा वगैरे बघा. नमस्कार सर. अरे भाऊराव, नमस्कार. नमस्कार. या या. कसे आहात? मजेत ना? हो. रघु, चेअर आण जरा. चेअर आण. अहो साहेब, कशाला खुर्च्या बिरच्या याच्या बसतो ना आम्ही. बरं या, बसा बसा बसा. बसा या. साहेब तुम्ही पण बसा. सर बसा 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 या सर बसा. रघु, चहा पाण्याचं. हा, भाऊराव, प्रवास कसा झाला? प्रवास एकदम चांगला झाला बघा. अहो राधिकाताईंमुळं आमच्यात इतका उत्साह संचारला की विचारू नका बघा. राधिका वहिनी स्वतः जातीने या कार्यामध्ये लक्ष घालतायत, त्यामुळे त्यांचं काम बघून आपल्यासारख्यांना वाटणारच गावचा विकास व्हायलाच हवा. तुम्ही घ्या सर. म्हणजे मी घेतो, तुम्ही घ्या आधी. सर घ्या ना. नाही नाही मला नको, घ्या तुम्ही. हा ठेव. बिस्किट घ्या. पाडवलकर साहेब, राधिकाताई कधी येते? नाही,
पाहुणचार तर होईलच हो, पण त्या काय दिसत नाहीत. आल्यात ना? त्या घरून निघालेल्या आहेत, येतीलच इतक्यात. तुम्ही चालू ठेवा तोपर्यंत. घ्या. कसं आहे साहेब, या मंडळीला यांच्या जमिनीच्या कागदपत्रात जास्त इंटरेस्ट आहे. हा, पण पाणवलकर साहेब, राधिकाताई सोबत असताना आम्ही सगळे मिळून साखरगावचा विकास कसा करतो हे बघत राहतील लोक. एक्सक्यूज मी, येस. कोण होय? आम्ही विंडास न्यूज कडून आलोय. नमस्कार, आम्ही ऑनलाईन न्यूज कडून आलोय. राधिका ताईंचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. श्रेयस, या सगळ्यांना कोणी बोलवलं? नाही मलाही कल्पना नाहीये सर. श्रेयस, हाय. हाय. नमस्कार पानवलकर सर. नमस्कार रेवती मॅडम. काय आज काय सगळे रिपोर्टर्स वगैरे? हो, मीच बोलावलं यांना. अच्छा, पण काय म्हणजे? अरे म्हणजे राधिका इतकं मोठं काम करते, शेतकऱ्यांना इतकी मदत करते, सगळ्यांना कळायला नको का म्हणून बोलावलं त्यांना. खूप छान केलं. उत्तम कल्पना आहे. खरं म्हणजे हे सगळं आम्हाला सुचायला हवं होतं. हो ऍक्च्युली रेवती, खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुला सुचलं आणि तुम्ही सगळेजण आलात, थँक्यू सो मच. अरे राधिकासाठी हा खूप मोठा दिवस आहे, म्हणून यांना बोलावलं. मंडळी पाहिलं का, राधिकाताईला इथे किती मान येते. मग आपल्या राधिका ताई आहेच तेवढं मोठ्या. एकदम बरोबर बोलात बघा. बरं श्रेयस, राधिका आली नाही अजून? नाही, त्या निघाल्यात, येतील लगेच आता. ओके, मग तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचा इंटरव्ह्यू घेऊ का? हो हो, काहीच हरकत नाही. चालेल ना. बरं तू त्यांचा घे तिकडे, तुम्ही यांना घे. सर, तुमचं नाव? मी सदा म्हणजे सदाशिव धुमाळ. माझी साखर गावला ना सोयाबीनची शेती आहे. अरे वा, खरंच तुम्ही किती मोठं काम करताय. आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आणि तुमच्या ह्या कष्टांना राधिकाच्या मदतीचा हात लागतो. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय? तसं खूप छान वाटतंय. आता पहिल्यांदा असं वाटतंय की कोणतरी आमच्या गरीब शेतकऱ्याचं समजून घेतलं आम्हाला. हा, त्यांनी स्वतःहून गावाची पाहणी केली आणि मग कामाचं नियोजन केलं. राधिका मेहनती आहेच, पण तिच्या या कामाला तुम्ही विरोध केला नाही हे महत्वाचं. आमचा लय विश्वास आहे राधिका ताईंवर. ते जे बी काही करतील ना ते चांगलंच करतील याची खात्री आहे आम्हाला. नाहीतर आजच्या जगात कोणी असं करतं का एवढं कोणासाठी? नाही करत. अहो मॅडम, इथे सक्का व पक्का वैरी होतो, पण राधिका मॅडम आहे ना, आमच्या गावाच्या पाठीशी एखाद्या मुलीसारख्या उभ्या राहिल्या, बहिणीसारख्या उभी राहिल्या. राधिका ताई एवढं चांगलं काम करताय, तू पोपटराव भडकत होता ना आम्हाला. कोण पोपटराव? सावकार आहे आमच्या साखर गावचा. म्हणत होता हे सगळं फसवं आहे, मुंबईचे लोक फसवतात आणि राधिका ताईकडून तुम्हाला काहीच मिळणार नाही. बरं झालं आम्ही त्याच्या शब्दाला बोललो नाही ते. हा, हाय पॅरेट. शोण्या माझी शोण्या. हॅलो शोण्या, कशी आहे ग शोण्या तू? आय एम फाईन, थँक्यू. तू कसा आहेस? अरे मी पण हाव आर यूच, तुझाच आहे ना ग मी शोण्या. तुझी लय आठवण येते ग मला शोण्या करत. ओ सो स्वीट. तू कुठे आहेस आता? कुठे म्हणजे मी इथंच आहे मुंबईत. तुझ्यासाठी थांबलोय मी. कशाला? कशाला म्हणजे अगं तुला भेटायचं होतं आपल्याला. हो, भेटायचं होतं, बट बट काय, बट नको नाही, गिट नको. आता मी काय म्हणतो, भेट ना ग मला, खरंच भेट ना. तू आता कुठे आहे तू मला सांग. तू येते भेटायला की मी येऊ तिथं? आय नो पॅरेट, आपण आज भेटणार होतो, पण नंतर भेटूया ना प्लीज. नंतर का? नंतर का? कारण मी थोडी बिझी आहे. बिजी? काय बिजी? एवढी काय बिजी आहे शोनी आहे माझी? माय गॉड, माणूस तर चुंगम आहे. हॅलो हॅलो हॅलो. हाय हाय. हे बघ पॅरेट, जे काय असेल ते लवकर बोल, मी थोडी बिझी आहे. भेटले असतेच तर लय बरं झालं असतं ग मला. मी म्हणजे मला लय महत्वाचं काम आहे. काय एवढी काय एजन्सी आहे? पण एजन्सी म्हणजे तुला मला ना काहीतरी सांगायचंय, म्हणजे अगदी महत्वाचं सांगायचंय. कसलं महत्वाचं काम? जाऊ दे ते सोड. आता मी काय म्हणतो, मी तुझ्यासाठी ना एक गंमत आणलेली आहे.
तुला सरप्राईज द्यायचंय मला, त्याच्यासाठी मला भेटायचंय तुला. वाव, सरप्राईज मीन्स तू परत गिफ्ट घेतलंयस माझ्यासाठी? हा, ते आणलंय ना मी गिफ्ट, ते घेण्यासाठी तर मला भेटणार सोन्या. आज नको ना पॅरेट, प्लीज तू समजून घे ना यार. सानू बेबी लवकर ये. हा आले मम्मा. ओके बाय पॅरेट, मला जायचंय. बाय बाय. ठेवला ही मम्मा म्हणजे ना, हिची माझ्या प्रेमाचा अडथळा आहे. का घाबरवते कशाला? हे पण उघडत नाहीये. यातच पैसे आहेत ना? येस. इड्या कुठे गेलाय? इड्या बाहेर गेलाय ना. बरं झालं ना, आपल्याला आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. तो बाहेर जाऊन कसं चालेल? आपला प्लॅन फ्लॉप होईल का? आपण त्याला बासुंदी खायला घालणार आहोत ना. मग तर हे उघडत पण नाहीये. तू ट्राय कर. ओके थांब, मी बघते. उघड. मम्मा सॉरी. कर, जोर लाव. मम्मा सॉरी. अरे उघडत नाहीये. मग आता आपण काय करायचं? आय डोंट नो, नाही उघडत आहे. आपण इथं ट्राय करूया परत. तुम्हाला धर. आता आपण शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलं आहे. आता वाट पाहतोय राधिका सुभेदार इथे येण्याची. त्या थोड्याच वेळात इथे येतील आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. राधिका सुभेदारांनी एक खूप मोठं सामाजिक कार्य हातात घेतलंय आणि ही फक्त सुरुवात आहे. खरंच खूप छान झाला इंटरव्ह्यू. ताई, सगळं तुमच्यामुळे झालंय. हो, प्रश्नच नाही. म्हणजे आम्हाला तर कल्पना नव्हती की हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरं होईल. हो ना. याचं सगळं श्रेय जातं रेवती मॅडम. त्यांनी ते सगळं घडवून आणलं. या निमित्ताने राधिका मसाल्याचं नाव मार्केटमध्ये आता आणखी उंचावेल. थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रेवती? अभिनंदन राधिका मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम तुमच्या एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटसाठी. थँक्यू सो मच. एक मिनिट. रेवती काय आहे? हा हो ह्याची गरज होती. तू इतकं मोठं काम करतेस, कळायला नको सगळ्यांना. अगं पण आपल्याच कामाचा आपणच डंका पिटायचा का? पण तू कुठे बोलवलंयस? मी बोलवलंय सगळ्यांना. नाही, मला नाही पटत हे सगळं. राधिका, आजचा दिवस खूप मोठा आहे आणि हे सगळ्यांना कळायला हवं. अगं पण हे राधिका बास. इंटरव्ह्यू होणार आहे, आम्ही अख्खा कार्यक्रम कव्हर करणार आहोत आणि कार्यक्रम संपल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. चला सुरुवात करा. मॅडम, आम्ही पटकन तुमचा एक इंटरव्ह्यू घेऊन टाकूया का? हो करूया. पण एक मिनिट, मला यांना सगळ्यांना भेटू दे. खूप दुरून आलेत ते. हा, आपण करूया इंटरव्ह्यू. नमस्कार. कसा झाला प्रवास? एकदम मस्त. नाही, खरं तर तुमच्या स्वागतासाठी मी इथे आधी यायला हवं होतं, पण सॉरी खूप ट्रॅफिक होतं म्हणून नाही येता आलं. ताई, तुम्ही कशाला काळजी करता? अहो, इथं सगळे तुमच्या अगोदर सगळ्यांनी आमची चांगली व्यवस्था ठेवली ना. चहा पाणी सगळं झालंय. चालायचं की मुंबई आहे आणि इथं मिनिटाला सिग्नल बी पडते. गावाकडचा रस्ता थोडाच आहे. बाकी कसे आहेत सगळेजण गावाकडे? एकदम मजेत. व्यवस्थित ना सगळं? सगळे जण वाट पाहत आहेत. राधिकाताई परत कधी येतील? येणार लवकर येणार. आता काम सुरू करायचंय ना आपल्याला. ते शाळेचं काम हाती घ्यायचंय. बरं, त्याआधी तुम्हाला एक विचारायचं होतं. मला एक सांगा की काय पोपटराव किंवा त्यांची माणसं इथे आली होती का? नाही, आता पोपटराव दिसतच नाही. गाव जोडून गेला असंच म्हणा तुम्ही आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. अरे वा, बरेच लोक जमलेत. काय म्हणतात? नमस्कार. नमस्कार. बरं. नमस्कार. अरे म्हणजे तुम्ही ताईंच्या सोबत काय असतातच म्हणजे सत्काराच्या कार्यक्रमाला आले होते तुम्ही? असणारच ना. आता कसं आहे, ताई एवढं मोठं सामाजिक कार्य करताय तर आपला एक छोटासा खारीचा वाटा. नाही, मला एक काय नेहमी वाटतं माहिती का, आता ताई करतात एवढं मोठं कार्य जर आपण करू शकत नसलो तर आपली उपस्थिती सुद्धा फार महत्वाची नाही का? बरोबर आहे की नाही? अरे रेवती, आलीस तू? बघ, मी म्हटलं होतं की नाही तुला की सगळ्या रिपोर्टर्सना घेऊन ये, आपण हे कव्हर करायलाच पाहिजे. बरं झालं तू आलीस. म्हणजे अगं मीच सांगितलं रेवतीला की तू हे सगळं कव्हर कर. रिपोर्टर्सला घेऊन ये आणि हे सगळं तुला कव्हर करता येईल. आता काय, आपल्या राधिका मॅडमला अजिबात प्रसिद्धीचा मोह नाही, बरोबर? हा, पण मला सांगा, एवढं जर मोठं कार्य घडतंय तर ते लोकांपर्यंत पोहोचायला नको का? आणि रेवती मॅडमचा जनसंपर्क जोरदार आहे. त्यांच्यामुळेच हे सगळे रिपोर्टर्स आले. ते सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल आता. छान केलं. पण राधा, मला असं वाटतं आता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया का प्लीज? हो, नाही, मलाही तेच वाटते वहिनी. या सगळ्या रिपोर्टर्सची सिटिंग अरेंजमेंट मी करून घेतो.
तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन केबिन मध्ये बस. हो हो चला सर बरोबर या. या रघु जरा आणि चहा पाणी वगैरे सगळं. हा, या हो. Radhika, wait and watch.